नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज तारीख 1 जानेवारी 2026। तुमच्या कांद्याला बाजार समितीमध्ये किती भाव मिळाला चला सविस्तर पाहूयात। कोल्हापूर येथे कांद्याला 1200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला असून मागील काही दिवसात भाव स्थिर आणि विक्रीचा ओघ मध्यम आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव पाहता येतात 1600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत। मोठ्या शहरात मागणी चांगली असून भाव म्हणजे अर्थात किंमत तुलनेने जास्त आहे, तरीही कांद्याला अपेक्षित भाव मात्र शेतकऱ्यांना मिळत नाहीये। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा भाव 1650 रुपये प्रति क्विंटल असून लाल कांदा मागणीत असल्यामुळे थोडी वाढ दिसून येते। मालेगाव मुंगसे बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव 1700 रुपये इतका आहे। आज सर्वात जास्त बाजार भाव मालेगाव मुंगसे बाजार समितीमध्ये मिळतोय। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव 1680 रुपये इतका असून भाव स्थिर ते वाढत्या ट्रेंड मध्ये आहे। पुणे एपीएमसी मध्ये कांद्याचे भाव 1400 रुपयांपर्यंत नोंदले गेले। पुणे बाजारात मागणी मध्यम आणि विक्री सुरळीत आहे। पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचा भाव 1500 रुपयांपर्यंत पाहायला मिळालाय। आजच्या भावांमध्ये सर्वात जास्त भाव मालेगाव मुंगसे 1700 आणि चांदवड 1680 इतका आहे आणि सर्वात कमी भाव कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 1200 रुपये मध्ये आहे। लाल कांदा आणि मुंगसे येथे कांदा तुलनेने जास्त किमतीत विकला जात आहे, कारण त्यांची बाजारातील मागणी सतत वाढते आहे। शेतकऱ्यांना तुमच्यासाठी खास सल्ला, 3 दिवसांच्या ट्रेंडवर लक्ष ठेवा। भावामध्ये थोडी चढ उतार होऊ शकते, त्यामुळे आजची किंमत पाहून लगेच विक्रीचा निर्णय घेऊ नका। मार्केट सोबत तुलना करा। एका बाजारातील भाव दुसऱ्या बाजारापेक्षा 200 ते 300 रुपये जास्त कमी असू शकतो, त्यामुळे जवळच्या बाजाराची किंमत देखील जाणून घ्या। सोबतच जर भाव कमी असतील तर थोडा साठा पुढील 2 ते 3 दिवसांसाठी ठेवण्याचा विचार करा। वाढत्या मागणीमुळे भाव अधिक वाढू शकतात। मित्रांनो, आजचा 1 जानेवारी 2026 कांदा भाव रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला? तळागाळात कोणत्या भावाने विक्री करायची हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच बाजारभाव अपडेटसाठी ॲग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।